नमस्कार मित्रांनो, स्पेशल 26 आणि बेबी सारखे चित्रपट बनवणारे नीरज पांडे आणि सिरियल किसरची इमेज तोडून सिरियस ॲक्टिंगकडे वळलेला इम्रान हाशमी, हे कॉम्बिनेशन ऐकल्यावर काय वाटतं? काहीतरी इकडे एक असेल ना. नेटफ्लिक्सवर नवीन वेब सिरीज आली, तस्करी द स्मगलर गेम. पण प्रश्न हा आहे की ही सिरीज तुमचा विकेंड करमणूक करणार की तुमचा डेटा आणि वेळ दोन्ही वाया घालवणार? चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बोलूया. आधी स्टोरीबद्दल बोलूया. तस्करी म्हणजे स्मगलिंग. ही गोष्ट आहे एका इंडियन कस्टम ऑफिसरची, अर्जुन मीना, ज्याची भूमिका केली इम्रान हाशमीने आणि त्याची टीम, जे मुंबई एअरपोर्टवर होणाऱ्या मोठ्या स्मगलिंगचा रॅकेट पर्दाफाश करण्याचा प्रयत्न करतात. आता त्यांचा सामना एक बडा चौधरी म्हणजे शरद केळकर या मोठ्या गुंडाशी होते. पोलीस आणि गुंडांची लढाई आपण खूप पाहिली, पण इथे कस्टमवाले आणि स्मगलर यांच्यातला जो बुद्धिबळाचा खेळ आहे हा दाखवलाय. सोन्याची बिस्किट असो किंवा ड्रग्स, ते बॉर्डर पार कसे होतात आणि कस्टमवाले कसे पकडतात, हे या सिरीजचं मूळ आहे. आता वळूया पॉझिटिव्ह गोष्टींकडे. पहिली म्हणजे ही कॉन्सेप्ट. नेहमीचं पोलीस चोर कथांपेक्षा हे वेगळं. कस्टमचा भाग कसा काम करतो, रेड चॅनल्स, ग्रीन चॅनल्स आणि स्मगलर लोक वस्तू कसे लपवतात आणि ते लपवण्यासाठी किती डोकं लावतात, उदाहरणार्थ पोटात, बॅगेच्या अस्त्रात, हे बघायला खूप इंटरेस्टिंग वाटते. रिसर्च खूप चांगला केला त्याने. दुसरं म्हणजे की कास्टिंग आणि ॲक्टिंग. इम्रान हाशमी अर्जुन मीना म्हणून खूप ग्राउंडेड काम केलं. तो हिरोगिरी करत नाही, तर एका रिअल ऑफिसर सारखा वाटतो. आणि हो, आपल्या सर्वांचा लाडका शरद केळकर विलन म्हणून पण खूप जबरदस्त ऍक्टिंग करतो. त्याचा आवाज आणि स्क्रीन प्रेझेन्स अर्धी लढाई जिंकतो. अमृता खानविलकरने सुद्धा टीमचा एक महत्त्वाचा भाग म्हणून नेहमीप्रमाणे चोख भूमिका पार पडली. तिची असे मोठे प्रोजेक्ट्स बघून नक्कीच आनंद होतो. तिसरं म्हणजे नीरज पांडेचा टच, जो एक ठराव आणि रिटेलिंग असते ते इथे जाणवतं. काही सीन्स सस्पेन्स आणि जे थ्रिलर आहे खूप चांगल्या प्रकारे बिल्ड केले. पण हो, काही निगेटिव्ह पॉईंट सुद्धा आहेत. जर तुम्ही नीरज पांडेचे जुने आणि क्राईम थ्रिलर बघितले असतील तर तुम्हाला काय होणार याचा अंदाज आधीच येतो. ट्विस्ट खूप सारे आहेत, म्हणजे हे तर मला आधीच माहिती होतं. असे काही मुवमेंट्स येतात. दुसरं म्हणजे की पेसिंग. सिरीजची सुरुवात खूप चांगली होते, पण मध्ये गाडी खूप स्लो होते. 7 एपिसोड आहेत टोटल, पण तुम्हाला वाटतं की 5 एपिसोडमध्ये संपवलं असतं तरी चाललं असतं. काही ठिकाणी गोष्टी उगाचच खेचल्यासारखं वाटतं. तिसरं म्हणजे की कन्व्हिनियन्स. काही गोष्टी खूप सोप्या दाखवल्यात. कस्टमवाल्यांना सुगम मिळणे किंवा प्लॅन सक्सेस होणे कधी कधी खूप सोपं वाटतं, पण ते रियालिटीपेक्षा खूप दूर असतो. थोडक्यात सांगायचं तर तस्करी ही एक वन टाइम वॉच सिरीज आहे. जर तुम्हाला क्राईम ड्रामा आवडत असेल आणि इम्रान हाशमी किंवा शरद केळकरचे फॅन असाल तर तुम्ही ही सिरीज एन्जॉय कराल. पण तुम्ही जर फॅमिली मॅन किंवा पातळ लोक सारखे जर माइंड ब्लोईंग थ्रिलर्सची अपेक्षा करत असाल तर थोडीशी निराशा होईल. माझी रेटिंग असेल 5 पैकी 3 स्टार. तुम्हाला ही सिरीज कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.